विक्रम करावा आणि आपण आज इथं जमलेली जनता बघताय त्या नागरिकांमधला जोश पाहताय तुम्ही. हे सर्वजण आता भारतीय जनता पार्टीपासून कंटाळलेले आहेत आणि जे अजितदादांचं म्हणणं आहे ते अति सत्य आहे. आपण पाहिलं असेल की 1992 ते 2017 25 वर्षामध्ये अजितदादांनी या शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. या चेहऱ्याचा कायापालट केलेला आहे. गावांना शहराचं रूप दिलंय, सिटीचं रूप दिलंय. बेस्ट सिटीचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे. NNURMच्या माध्यमातून साधारणतः 2600 कोटी रुपये या शहराला आणलेले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन असेल, मोठे फ्लायओव्हर असेल, मोठे ब्रिजेस असेल, ऑटो क्लस्टर असेल, IT पार्क असेल, मुलींचे IT असेल, असे भरघोस काम अजितदादांनी मागच्या 25 वर्षामध्ये केले. आणि त्याच्याच उलट 2017 मध्ये की मोदी साहेबांची 14 मध्ये मोदी साहेबांची लाट होती, त्याचा फटका आम्हाला 17 मध्ये बसला. त्या फटका बसण्याला काही कारण होते, कारण आमच्यातलीच काही दिग्गज मंडळी तिकडे गेली आणि ह्या वेळेला तसाही त्यांचा प्रयत्न आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांना वाटत होतं की आमचे उमेदवार भक्कमायत येतील, त्यांना काही नाही तर काही आमिष दाखवून त्यांनी तिकडे घेतलेला आहे. काही लोकांना मताचा आमिष दाखवलाय, काही लोकांना पैशाचा आमिष दाखवलेला आहे. कारण मी कायम सांगतो, जी लोक दादाला सोडून गेले ते खऱ्या अर्थाने दुर्दैवी लोक आहेत. या संबंध उभ्या महाराष्ट्रामध्ये अजितदादांसारखा नेता शोधून सापडणार नाही. इतकं चांगलं नेतृत्व सोडून ही मंडळी तिथं पळून गेली आहे, कारण यांना काय वेगळ्या पद्धतीचा आमिष दाखवून गेलाय. जनताही त्यांना जाब विचारणार आहे की तुम्ही अजितदादासारख्या नेत्याला का सोडून गेला, ज्याने तुम्हाला सर्व पदं दिली, सर्व मान दिला, सन्मान दिला, ज्या शहरासाठी त्यांनी विकास केला. खऱ्या अर्थाने अजितदादा या शहराचे शिल्पकार आहेत. आणि आता आपण पाहिलं असेल की 17 नंतर 2024-25 पर्यंत साधारणतः या 9 वर्षामध्ये साधारणतः या महापालिकेचं बजेट 7 ते 8 हजार कोटी रुपये दर वर्षाचं आहे. साधारणतः 55 ते 60 हजार कोटी रुपये. मला विचारायचं आहे जनतेला की जनतेने भारतीय जनतेला विचारावं की तुम्ही हे पैशाचं केलं काय, या 60 हजार कोटी रुपयाचं काय केलेलं आहे. आणि त्याच्या उपयुक्त या शहराला तर काही दिलंच नाही, केवळ भ्रष्टाचार झालेला आहे. आणि त्याशिवाय महापालिका कर्जबाजारी करून ठेवली आहे. मला आता नागरिकांना हेच सांगायचंय की आता हे कर्ज फेडणार कसं. हे कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडनं अधिकचा कर केला जाईल. हे कर्ज फेडण्यासाठी तुमच्यावर अधिकचा ताण बसला जाईल. हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हा लोकांना अडचणी आणलं जाईल. आणि शहरामधल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, मग पिण्याचं पाणी असेल किंवा मग ड्रेनेजची सिस्टम असेल, इतर सिस्टम असेल, ट्रॅफिकचं कंजक्शन बघताय. आज त्यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली या शहराचं वाटोळं करून टाकलंय. कोट्यवधी रुपयाचं त्यांनी चुराडा करून टाकलाय. मोठ्या रस्त्यांना त्यांनी छोटे रस्ते करून टाकले. अशा पद्धतीने अडचणीनंतर अडचणी या शहराला सामोरं जावं लागतात. त्यामुळे दुर्दैव म्हणावं लागेल. म्हणून माझी तमाम जनतेला विनंती आहे की आता याची सुरुवात झालेली आहे. विजयाची नांदी म्हटलं तरी चालेल. प्रभाग क्रमांक 2 आणि 3 चे आमचे 8 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून देतील हा माझा विश्वास आहे. आणि या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे की आज आपण या नागेश्वर महाराजा मंदिरापासून दर्शन घेऊन याची सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात खरं पाहता संबंध शहरामध्ये पोहोचेल आणि ह्याचा नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद पिंपरी चिंचवड शहराला मिळेल. आणि निश्चित नागरिक आता घड्याळ शिवाय पर्याय नाही, अजितदादांशिवाय पर्याय नाही, या गोष्टीकडे लक्ष घेतलेलं आहे. मी पुन्हा एकदा या 8 उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. काय सांगाल, तुम्ही देखील शहराध्यक्ष आहात, तुमच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे, काय सांगाल? खरं तर आज नागेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये आज प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 3 या 8 उमेदवारांचे अधिकृत उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. खऱ्या अर्थानं नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन नारळ फोडून, आणि नारळ फोडतानाही कौल हा चांगला मिळालेला आहे. त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता ही पिंपरी चिंचवडला येईल. कारण दादांनी पिंपरी चिंचवड घडवलेला आहे आणि पिंपरी चिंचवडचे शिल्पकार म्हणजे दादा मानले जातात. त्यामुळे नागरिक, मला वाटतंय नागरिक हे उघड डोळ्याचे आहेत. त्यांना दिसतंय काय घडतंय काय नाही घडत. त्यामुळं नागरिकांना फक्त एकच सांगायची की तुम्हाला हाक दिली तर तुम्ही साथ द्या आणि घड्याळाला मत द्या. कारण की घड्याळ हे 100% येणार आहे. कारण नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे माझी सगळ्या या उमेदवारांना आणि नागरिकांना एकच विनंती आहे की आपण या प्रचारामध्ये आपल्या पद्धतीने आपण काम करायचंय आणि नागरिकांनी घड्याळाला साथ द्यावी ही विनंती करून या प्रभाग क्रमांक 3 मधील एक उमेदवार दिसत नाहीये, काय त्यालाही दमदाटी केली का? सांगता येत नाही. प्रभाग क्रमांक 3 मधला तो विषय नाहीये. आता दमदाटी दिली की नाही त्याच्यामुळे मी त्या विषयावरती बोलू शकत नाही.